महाराष्ट्रातील वर्धा येथे, जेथे महात्मा गांधीजींनी खादी उद्योगाला सुरुवात केली होती। प्रत्येक ठिकाणी स्त्री आणि पुरुषांना काम दिलं जातं, मात्र मगन खादीची अशी खासियत आहे जिथे स्त्रियांना अधिक प्राधान्य दिलं जातं। तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की त्यांचं काम नेमकं कसं चालतं। मगन संग्रहालय संस्थेकडून सूतकताई विभागामध्ये 15 वर्षापासून सेक्शन इन्चार्जचं काम करीत आहे। आमच्या इथे खादी, धागा आणि कापड दोन माझ्या सेक्शनमध्ये तयार होते, धाग्यापासून कापडापर्यंत। आमच्या इथे धागा तयार होते वेगवेगळ्या क्वालिटीचा, साधारण 30 अंकापासून 100 अंकापर्यंत धागा तयार होते आणि त्या धाग्यापासून कापड तयार होते। रोजचं आमच्या इथे 20 kg प्रोडक्शन होते। 20 kg प्रोडक्शन झाल्यानंतर त्याची कॉस्ट काढली तर आम्ही 25,000पर्यंत त्याची कॉस्ट रोजची निघू शकते। हा माल आम्ही आमचं मगन खादी शॉप गेट नंबर 3वर आहे, तिथे सेलिंग होते आणि ऑनलाईन विक्री केले। खादी याच्यासाठी वापरली पाहिजे, खादी ही नरम असते, आपल्या शरीराला पोषक असते। खादी उन्हाळ्यात घाम शोषून घेते, हिवाळ्यात गरम राहते, उन्हाळ्यात थंड राहते आणि खादी शरीरासाठी कुठल्याही प्रकारची हानिकारक नाही आहे, त्याच्यामुळे खादीचं जास्त महत्त्व। माझ्या संकट असं आलं होतं की माझं लग्न झाल्यानंतर 2 वर्षात माझे मिस्टर मरण पावले, त्याच्यामुळे मला जगण्याचा काही दुसरा मार्ग नव्हता, त्याच्यामुळे मी खादी क्षेत्र निवडलं आणि मी खादीमध्ये मला पहिलेपासून आवड होती, त्याच्यामुळे मी खादीतच काम करत आहे। 35 वर्षापासून काम करत आहे मी आणि मी महिलांना पण हेच सांगते की तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये काम एवढ्यासाठी करा की हे क्षेत्र अत्यंत चांगलं आहे। कताई सेक्शनमध्ये मी नवीन महिला आल्यानंतर त्यांना प्रशिक्षण देते आणि मी त्यांच्यामध्ये तांत्रिक अडचण चरख्यामध्ये कोणत्याही प्रकारची आली तरी मी ते दुरुस्त करून त्यांना परत दुरुस्त करून काम करण्यासाठी देते। मग त्या मजुरांचे पेमेंट आणि त्यांच्या कामाचा संपूर्णपणे हिशोब राहते। तसंच कोण मशीनच्या ज्या महिला आहे, 2 महिला कोण तयार करतात, त्या पण महिलांचा माझ्याकडे हिशोब आहे। हमारी मजूरी उतनी ही थी जितना हम काम करते हैं, तो धागे के ऊपर रहता है, जितना हम काम करते हैं हमको उतनी मजूरी मिलती है। इधर धागे बनाने का ही काम है ना, तो उसके सिवा धागे हम बनाते हैं, उधर कपड़ा बनता है बुनाई वाले। धागे बदल बदल के दिया जाता है, जैसे स्लब का धागा हुआ और 100 नंबर का धागा है जो उनका अलग रहता है। अलग अलग धागे के ऊपर हमको मजूरी मिलती है, इसके हिसाब से। हमारी सुपरवाइज़र अच्छा ट्रीट करते, सिखाते भी अच्छा है और जो काम पड़ा मशीन अगर ख़राब गिरी तो वो अच्छे से ट्रीट करते हैं वो। मी इथे 2014पासून काम करते आहे कताईचं काम। आधी इथे ट्रेनिंग देतात, 8-10 दिवस जोपर्यंत येत नाही आपल्याला तोपर्यंत ट्रेनिंग देतात इथे आणि मग ट्रेनिंगनुसार अंगावरचं काम आहे। जर लवकर आलो तर रोजी चांगली पडते, जर उशिरा आलो तर मग तेवढं पडत नाही काम। जेवढं काम केलं त्याच्यावरतीच आपलं इन्कम आहे असं। गेली अनेक वर्षापासून अनेक लोकांना इथे मगन खादीने रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे आणि खास करून
साठी इथे खूप चांगला रोजगार आहे. कताईपासून तर बुनाईपर्यंत संपूर्ण काम मगन खादी केंद्रामध्ये चालतं. खादीला तशी विदेशात खरोखर चांगली मागणी आहे. खादीचं भारतातलं पहिलं निटिंग होजियरी टी शर्ट जे आहे मगन खादी मगन संग्रहालयाने तयार केलेलं आहे.